नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका श्रीगोंद्याचा ब्लॉगर. मित्रांनो, होलेवाडी पिंपणगाव ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 6 मध्ये येत आहे आणि होलेवाडीमध्ये जायला इतका थर्ड क्लास रस्ता आहे मित्रांनो की पाहू शकाल. कुठून आले तुम्ही आणि रस्ता कसा आहे? व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे का नाही रस्ता? हां, विकी दादाला सांगा बरं व्हिडिओद्वारे म्हणायचं रस्ता करा दादा, आमची लय हाल होती म्हणा. बोला चला. तर मित्रांनो बघा, लहान लेकरांची किती हाल होती. व्हायला पाहिजे का नाही रस्ता? हां, सांग की मग म्हणायचं रस्ता लवकरात लवकर करा कोण असन त्यांनी. हां, तर हे महाराज आलेत. हे ह्यांच्यासाठी आलो खास व्हिडिओ बनवण्यासाठी मी, की ह्यांची लेकरांची रोज हाल होती. मित्रांनो, हा व्हिडिओ दादांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हे आलेत महाराज, होलेवाडीतील महाराज. थांबा बरं, काय म्हणणं आहे रस्त्याविषयी तुमचं? हां, कसं वाटतं म्हणजे पावसाळा चाललेला, काय वाटतंय? काय लोकांना काय सांगू शकाल तुम्ही होलेवाडीबद्दल? काय अभिमान घ्यायचो का काय? मोठ्याने बोला ना. हां, काय रस्त्याचं व्हावं असं वाटतंय का नाही वाटतंय? सांगा बरं. व्हायला पाहिजे, पण बाकीच्या अडचणी काय असतील ते आता कोणाच्या अडचणी लोकांपर्यंत, मग आपल्या पुढाऱ्यांपर्यंत संदेश काय गेला पाहिजे सांगा, मोठ्याने बोला. रस्ता व्हायला पाहिजे. आता सगळ्याकडेच सगळ्यांचेच रस्ते होते तर आपलाच राहतोय. हा ना, लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं का नाही? वाटतं ना. आणि लहान लेकराची, सगळ्यात जास्त लहान लेकराची खूप हाल होती. म्हणजे इतकी हाल ना की घसरून पडतात, हार्टबीट मोडलं तर जबाबदार कोण? आता कोण जबाबदार? ज्याची त्याची जबाबदार. अहो, ज्याची त्याची, पण आपल्याला का शिक्षा ना? एवढं लिंपणगाव प्रसिद्ध ग्रामपंचायत आणि तिने असला फंकस रस्ता ठेवलाय. ग्रामपंचायत आपल्याकडे लक्ष देत नाही, ते काय करावं? हा ना, लवकरात लवकर लक्ष द्या, अन्यथा आम्ही काय करू माहिती का? ते फक्त पुढचं पाऊल उचलू. ते फक्त पाणी पट्टी द्या ना, अमक पट्टी द्या, तमक पट्टी द्या. हा, असली तर इकडे डोकून सुद्धा बघणार नाही 5 वर्ष. खऱ्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत ना त्या, अन्न, वस्त्र, निवारा, म्हणजे थोडक्यात रस्ता, घर, पाणी सगळं पाहिजेत. बरोबर. ग्रामपंचायतीने लक्ष दिलं पाहिजे ना. हां, तर मित्रांनो, हा व्हिडिओ लवकरात लवकर पाठवा आणि लवकरात लवकर काम करा. हो.